आई म्हणजे आपलं सर्वच काही. तर चला खालीलप्रमाणे एक बोधकथा ऐकूया. व्हिडिओ आवडला तर लाईक, कमेंट, शेअर नक्कीच करा. चला तर खालीलप्रमाणे आपण एक बोधकथा ऐकूया. खरी आई की खोटी आई. एका 8 वर्षाच्या मुलाची आई देवाघरी जाते. मुलाच्या संगोपनात काहीही अडचण येऊ नये म्हणून वडील दुसरे लग्न करून त्या मुलासाठी नवीन आई घरी घेऊन येतात. खूप छान ही बोधकथा आहे. नक्की सर्व शेवटपर्यंत नक्की बघा, आवडेल. आणि एक म्हणजे मनाला लागणारी एक हळवी बोधकथा आहे. तर नक्की सर्वांनी शेवटपर्यंत ऐका. एका महिन्यानंतर वडील मुलाला विचारतात, बेटा तुला ही नवीन आई कशी काय वाटते? तुझी देवाघरी गेलेली आई चांगली की ही नवीन आई चांगली आहे? त्यावर मुलगा उत्तर देतो, बाबा ही नवीन आलेली आईच खरी आहे आणि देवाघरी गेलेली आई खोटी होती. हे अचानक आलेले उत्तर पाहून वडील भ्रमात पडतात. तुम्ही पण पडले ना? कारण नक्कीच असं काय झालं की तो मुलगा एवढं असं बोलू शकतो? तर नक्की बघा, बोधकथा खूप छान आहे. त्यांना समजतच नाही, म्हणजे त्या मुलाच्या वडिलाला समजतच नाही की मुलगा काय बोलतो आहे. म्हणून पुन्हा त्या मुलाला विचारतात, म्हणजे त्याचे वडील पुन्हा त्या मुलाला विचारतात, अरे तुला असे काय वाटते ते मला सांग. त्यांना प्रश्न पडला ना, म्हणून ते मुलांना परत विचारतात की असं का बोलला बेटा, परत सांग. जिने तुला 9 महिने पोटात सांभाळले, प्रस्तुती वेदनात सहन करून जन्म दिला, म्हणजे आपल्याला इतक्या वेदनात तिला सहन करून तुला जन्म दिला आणि तू तिचं कौतुकच करत नाही. असं त्या वडिलांना पण प्रश्न पडला. ती आई तुला खोटी कशी काय वाटते? म्हणजे जिनं जन्म दिला ती आई तुला खोटी कशी काय वाटते? आणि ही काल आलेली नवीन आई मात्र तुला खरी कशी काय वाटते? मुलगा म्हणतो, बाबा मी खूप खोडकर आहे, हे तुम्हाला माहीतच आहे. म्हणजे मी लय मस्तीखोर आहे, हे असं म्हणणं आहे त्याचं. ते तुम्हाला पण माहिती आहे आणि आईला पण माहीत होतं. तुम्हाला तर माहीतच आहे, देवाघरी गेलेली माझी आई माझ्या खोटारड्या कंटाळून नेहमी मला, जर तू खोट्या केल्या तर तुला मी खायला देणार नाही असे म्हणत असे. पण तिचे न ऐकता मी सतत खेड्याला खोड्या करतच असे. म्हणजे ती आई हमेशा त्याला म्हणायची मी जेवण देणार नाही तू खोड्या वगैरे केल्या तरी पण, आणि तो नेहमी करतच होता. पण ती मात्र मला जेवण देण्यासाठी उन्हातान्हात पूर्ण गावात मला शोधत असे व मला वेळ प्रसंगी रागावून मारून घरी आणत असे व मला स्वतःच्या मांडीवर बसवून खाऊ पिऊ घालत असे. विचार करा, असं म्हणून पण ती आई त्याला मारून ठोकून उन्हातान्हात पुरं गावभर फिरून त्याला मांडीवर बसून खाऊ पिऊ घालत होती. आई ती आईच असते ना. आणि ही नवीन आई पण, जर तू खोड्या केल्या तर तुला मी खायला देणार नाही. ही नवीन आलेली आई पण सेम तशीच करते त्याच्यासोबत की तू खोड्या केल्या तरी मी तुला खायला देणार नाही असेच म्हणते. आणि खरं सांगू का बाबा तुम्हाला, तो मुलगा म्हणतो, बाबा तुम्हाला खरं सांगू का, गेल्या 3 दिवसात खरंच तिने मला खायला दिलेले नाही. बापरे, विचार करा, ती नवीन आलेली आई खरंच दिली नाही. ते जी आई होती ती त्याला द्यायची, असं बोलून द्यायची, आणि ही आईने 3 दिवस त्याला दिलंच नाही. म्हणूनच मी तिला खरी आई असे म्हणत आहे. म्हणजे ते खरं बोलायचे ना, आणि खरं करूनच दाखवलं. आणि जी आई होती ती असं बोलून पण त्याला मांडीवर बसून खावायची.
तात्पर्य आपली आई ही देवाने दिलेली सर्वात मोठी देणगी आहे, विचार करा. आणि खरं आईला जपा, किती पण